पीएम मोदीजी कांद्यावर बोला, तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना अचानक एक तरुण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशी घोषणा केली. या घोषणेनंतर काही सेकंद भाषण थांबला आणि त्यानंतर सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे मोदींच्या सभेत गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केल्याच्या काही मिनिटांनंतर अचानक एक तरुण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणेनंतर सभेत एकच गोंधळ उडाला होता. तरुणाच्या या घोषणेनंतर मोदींनी काही सेकंद भाषण थांबवले. त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारे करून तरुणाला खाली बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणेनंतर मोदींनी देखील जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. या सर्व घटनेनंतर सभास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याला सभास्थळावरून बाहेर नेले आहे. तरुणाने घातलेल्या गोंधळामुळे सभा काही सेकंद थांबली होती. पंतप्रधान मोदी काय म्हणाले? एका नेत्याने छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये मर्ज करण्याचा सल्ला दिलाय. हे यांचे हाल आहे. नकली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणं निश्चित आहे. जेव्हा नकली शिवसेना काँग्रेसमध्ये जाईल तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेबांची येईल. बाळासाहेब म्हणायचे की जेव्हा मला वाटेल की शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी शिवसेना बंद करेल. हा विनाश बाळासाहेबांना सर्वाधिक दुःखी करत असेल. नकली शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार नष्ट केले अशी टीका मोदींनी ठाकरेंवर केली. राम मंदिर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न. जम्मूमधून 370 संपवणे हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाल्याची सर्वाधिक चीड नकली शिवसेनेला आली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आमंत्रण देऊनही नाकारलं. शिवसेना आणि काँग्रेसची पापाची पार्टनरशिप यांचं पाप उघड झालंय. सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसला डोक्यावर घेऊन नकली शिवसेना फिरते. नकली शिवसेनेला शिक्षा देण्याची तयारी महाराष्ट्राने केली. असा हल्लाबोलही मोदींनी ठाकरेंवर केला. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.